Hello students, welcome to the very important subject chemistry. In the last video lecture, we have seen chemical reactions of alcohols. Already we have started the topic alcohols, phenols and ethers. So it is our sixth video lecture. So today we will see the chemical reactions of alcohols due to breaking of CO bond. या अल्कोहोल्स मध्ये कार्बन ऑक्सिजन बॉन्ड कसा ब्रेक होतो आणि त्यापासून कोणकोणते प्रोडक्ट्स तयार होतात हे आज आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. सो देयर आर थ्री रिएक्शंस. फर्स्ट रिएक्शन इज रिएक्शन विथ HX. HX इज नथिंग बट ए हायड्रोजन हॅलाइड. दॅट इज HCl, HBr और HI. आपल्याला माहिती आहे की हॅलोजन डेरिव्हेटिव्हज मध्ये पाहिलेलं आपण जर अल्कोहोलवर HX ची ऍक्शन केली तर अल्किल हॅलाइड तयार होतं. ही रिएक्शन रिपीटेशन आहे, पुन्हा आपल्याला या टॉपिक मध्ये पाहायचे. सेकंड रिएक्शन इज रिएक्शन विथ PX3 and PCl5. PX3 is phosphorus trihalide and PCl5 is phosphorus pentachloride. In this reaction also we are getting alkyl halide. ही सुद्धा रिएक्शन झालेली आहे, पुन्हा आपल्याला इन शॉर्ट पाहायचे. The third reaction is dehydration of alcohols. आठवते का पहा 11वी मध्ये तुम्हाला डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल झालेला आहे. डी म्हणजे रिमोल, हायड्रेशन वॉटर. रिमोल ऑफ वॉटर मोलेक्यूल फ्रॉम अल्कोहोल इज कॉल्ड डिहायड्रेशन. या डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल मध्ये दोन प्रकारच्या रिएक्शन्स होत्या. पहिला प्रकार होता तो इंट्रामोलेक्युलर डिहायड्रेशन, जे विदिन अ मोलेक्यूल फ्रॉम ऍडजसेंट कार्बन ॲटम्स when hydrogen atom and OH group are removed as H2 molecule, type of dehydration is intramolecular dehydration, and always in intramolecular dehydration product obtained is alkyl. and दूसरा type होता intermolecular dehydration. ये from two different alcohol molecules, from one alcohol molecule H atom is removed, from other alcohol molecule OH group is removed as H2 molecule. Remaining alkyl group and alkoxy group get condensed together to form ether as a product. So this type of reaction is called intermolecular dehydration. हे तुम्हाला 11वी मध्ये झालेलं आहे. यापैकी पहिला टाइप फॉर्मेशन ऑफ अल्किल म्हणजे इंट्रामोलेक्युलर डिहायड्रेशन रिएक्शन इथं आपण पाहणार आहोत. सो लेट अस सी दीज रिएक्शन्स वन बाय वन. तर फर्स्ट रिएक्शन की ज्यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होतो ती म्हणजे रिएक्शन विथ HX. आता HX म्हणजेच HCl, HBr आणि HI यांच्यामध्ये ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी तुम्ही पाहिलेली आहे. HI इज ग्रेटर दॅन HBr इज ग्रेटर दॅन HCl. ही सर्वात इझी रिएक्शन कशामध्ये होते? HI मध्ये. आणि स्लाइटली डिफिकल्ट रिएक्शन कशामध्ये? HCl मध्ये. अशीच अल्कोहोल HX बरोबर रिएक्ट होताना त्यांच्यामध्ये ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ठरलेली आहे. टर्शियरी अल्कोहोल इज ग्रेटर दॅन सेकंडरी अल्कोहोल इज ग्रेटर दॅन प्रायमरी अल्कोहोल. जे आपण लुकास टेस्ट पाहिलेली आहे, जी लुकास टेस्ट मध्ये अल्कोहोलवर HCl आणि अनहायड्रस ZnCl2 ची ऍक्शन केलेली होती. जे टर्बिडिटी वेगवेगळ्या टाइमला त्या रिएक्शन मध्ये आपल्याला मिळालेली होती. म्हणजे या रिएक्शन मध्ये प्रोडक्ट काय तयार होतो? अल्किल हॅलाइड. तर रिएक्शन काय होती आठवते का पहा? अल्कोहोल रिएक्टंट आहे. व्हेनेवर इट इज heated with HX, OH group is replaced by halogen atom, and when OH group is replaced by halogen atom product obtained is alkyl halide. आता इथला शिल्लक करायला OH हा H atom बरोबर कंबाईन होईल. सो बाय प्रोडक्ट obtained in a reaction is H2O. जर या रिएक्शन मध्ये HCl घेतलेला असेल, दिस रिएक्शन इज कॅरिड आउट इन द प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2. and you know for HBr and HI no catalyst is required in a reaction. जी HCl ची लुकास टेस्ट इन डिटेल आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह टॉपिक मध्ये पाहिलेली आहे. जिथं बॉन्ड कोणता ब्रेक झाला? कार्बन आणि ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक झाला, म्हणून रिएक्शन ड्यू टू ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड मध्ये ही रिएक्शन विथ HX येते. तर दुसरी रिएक्शन आहे रिएक्शन विथ PX3 and PCl5.
Number 2 reaction is reaction with PX3 जे phosphorus trihalide and PCl5 phosphorus pentachloride. तर याही रिएक्शन झालेले आहेत तुम्हाला. समजा अल्कोहोल आहे, त्याचे 3 मोलेक्युल्स घेतले ROH, याला PX3 बरोबर हीट केलं. आता PX3 म्हणजे काय? फॉस्फरस ट्रायक्लोराइड असेल, फॉस्फरस ट्रायब्रोमाइड असेल किंवा फॉस्फरस ट्रायआयोडाइड असेल. यापैकी फॉस्फरस ट्रायब्रोमाइड आणि फॉस्फरस ट्रायआयोडाइड इन सिटू तयार करतो आपण. PCl3 मात्र डायरेक्ट घेऊ शकतो. तर याही रिएक्शन मध्ये काय झालं? CO बॉन्ड ब्रेक झाला, OH ग्रुपची रिप्लेसमेंट हॅलोजन ॲटमनी झाली. प्रोडक्ट तयार होतो 3RX along with the byproduct H3PO3. जे फॉस्फरस ऍसिड असा बायप्रोडक्ट मिळालेला होता. अशीच रिएक्शन अल्कोहोलची PCl5 बरोबर केली, फॉस्फरस पेंटाक्लोराइड. तर या रिएक्शन मध्ये OH ग्रुपची रिप्लेसमेंट Cl ॲटमनी होते, अल्किल क्लोराइड तयार होतो. HCl is obtained as a byproduct along with the formation of POCl3. जे फॉस्फरस ऑक्सीक्लोराइड किंवा फॉस्फोरिल क्लोराइड असा बायप्रोडक्ट या रिएक्शन मध्ये मिळाला. म्हणजे या रिएक्शन्स हॅलोजन डेरिव्हेटिव्हज मध्ये झालेल्या आहेत, त्या आपल्याला इन शॉर्ट यामध्ये पाहायच्या होत्या. म्हणजे इथं कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यामधला बॉन्ड ब्रेक होऊन अल्किल हॅलाइड्स करस्पॉन्डिंग तयार झालेले आहेत. तर तिसऱ्या प्रकारची रिएक्शन आहे, त्या रिएक्शनला नाव दिलेलं आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. Reaction number 3 in which CO bond is broken. Third reaction. Dehydration means removal of water. Dehydration of alcohols. तर या डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल मध्ये ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी अल्कोहोलची ठरलेली आहे. टर्शियरी इज ग्रेटर दॅन, सेकंडरी इज ग्रेटर दॅन प्रायमरी. यामध्ये टर्शियरी अल्कोहोल साठी आपण डिहायड्रेटिंग एजंट घेऊ शकतो H2SO4. सेम डिहायड्रेटिंग एजंट सेकंडरी अल्कोहोल साठी, प्रायमरी अल्कोहोल साठी वापरता येईल. आता टर्शियरी अल्कोहोल साठी जर H2SO4 डिहायड्रेटिंग एजंट घेतला तर त्या H2SO4 चं पर्सेंटेज टर्शियरी अल्कोहोल साठी 20% लागतं आणि सेकंडरी साठी हे पर्सेंटेज 60% लागतं. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन सेकंडरी अल्कोहोल साठी जास्त लागेल. And whenever alcohol is primary, percentage of H2SO4 is required is 95% H2SO4. असाच टेम्परेचर डिफरन्स मध्ये फरक होता. जर टर्शियरी अल्कोहोल असेल, टेम्परेचर रिक्वायर्ड इज 363 केल्विन. फॉर सेकंडरी अल्कोहोल टेम्परेचर रिक्वायर्ड इज 373 केल्विन. and for primary alcohol reaction is difficult, temperature required is 443 Kelvin to 453 Kelvin. जी रिएक्शन इझी कोणती आहे? टर्शियरी अल्कोहोलची आहे. स्लाइटली डिफिकल्ट आहे सेकंडरी अल्कोहोलची आणि प्रायमरी अल्कोहोलची मोर अँड मोर डिफिकल्ट आहे. म्हणजे या H2SO4 च्या ऐवजी इथं आपण अल्टरनेटिव्ह डिहायड्रेटिंग एजंट यूज करू शकतो, तो म्हणजे H3PO4 फॉस्फरिक ऍसिड. किंवा तिसरा एक डिहायड्रेटिंग एजंट या रिएक्शन मध्ये यूज करता येऊ शकेल, तो म्हणजे Al2O3 अल्युमिना. या सर्व रिएक्शन 11वी मध्ये तुम्हाला झालेल्या आहेत, त्याचं इन शॉर्ट आपल्याला रिपिटिशन पाहायचं आहे. आता या रिएक्शन मध्ये समजा प्रायमरी अल्कोहोल घेतला आणि त्या प्रायमरी अल्कोहोलचं इंट्रामोलेक्युलर डिहायड्रेशन करायचं असेल, ते प्रायमरी अल्कोहोलचं एक्झाम्पल घेऊया आपण. प्रायमरी अल्कोहोल CH3 CH2OH. तर ज्या कार्बन ॲटमला फंक्शनल ग्रुप जोडलाय त्याला अल्फा कार्बन ॲटम असं नाव दिलं आपण, आणि त्याचा ऍडजस्टंट कार्बन ॲटम आहे तो बीटा. तर प्रायमरीची रिएक्शन डिफिकल्ट आहे. So for primary alcohol, percentage of H2SO4 required is 95% concentrated sulfuric acid, and temperature required is 443 Kelvin. Now in this condition, from alpha carbon atom by breaking CO bond, OH group is removed, and from beta carbon atom hydrogen atom is removed.
that is from adjacent carbon atoms, OH group and hydrogen atom is removed, and therefore double bond is formed between alpha and beta positions. So product obtained in that reaction is first member of alkene, that is ethylene. So this reaction is called dehydration of primary alcohol. असाच सेकंडरी अल्कोहोल घेतला असेल तर 60% H2SO4 लागणार, 373 केल्विन टेम्परेचर, ऍडजस्टंट कार्बन ॲटमचे HOH ग्रुप्स रिमूव्ह होतात आणि त्यापासून हायर अल्कीन तयार होऊ शकतो. टर्शियरी अल्कोहोलसाठी 20% H2SO4 आणि 363 केल्विन टेम्परेचर लागतं, तिथेही अल्कीन आपल्याला मिळू शकतो. आणि सेडझेफ इफेक्ट कधी होतो? समजा अल्कोहोल मध्ये 4 कार्बन ॲटम्स असतील, जे तो सेकंडरी प्रकारचा अल्कोहोल घेऊया आपण. इट इज सेक ब्युटाइल अल्कोहोल. OH ग्रुप जोडलेला कार्बन ॲटम अल्फा, त्याला ऍडजसंट आहे ते बीटा कार्बन ॲटम. जी सेकंडरी अल्कोहोल साठी कंडिशन्स काय आहेत? 60% H2SO4, 373 केल्विन टेम्परेचर, कारण प्रायमरी पेक्षा ही इझी रिएक्शन आहे. इन दिस रिएक्शन फ्रॉम अल्फा कार्बन ॲटम OH ग्रुप इज रिमूव्ड. आता बीटा कार्बन ॲटम मात्र 2 आहे. हा जो बीटा कार्बन ॲटम आहे की ज्याला 2 हायड्रोजन ॲटम जोडलेला आहे, तो सेकंडरी प्रकारचा बीटा कार्बन ॲटम. आणि हा कार्बन ॲटम की ज्याला 3 हायड्रोजन ॲटम जोडलेत, इट इज प्रायमरी टाइप ऑफ द बीटा कार्बन ॲटम. So always hydrogen atom of that carbon atom is removed which contains less number of hydrogen atoms. म्हणजे इथं 2 प्रकारचे प्रोडक्ट्स तयार होणार. सेकंडरी बीटा कार्बन ॲटमचा हायड्रोजन ॲटम रिमूव्ह झाला तर फर्स्ट प्रोडक्ट ऑब्टेन्ड हियर इज मोर सबस्टिट्यूटेड अल्कीन. जे मोर सबस्टिट्यूटेड अल्कीन मिळाला ब्यूट 2ENE. त्याचं नाव काय दिलंय? ब्यूट 2ENE. आणि जर प्रायमरी बीटा कार्बन ॲटमचा H ॲटम रिमूव्ह झाला तर इथे डबल बॉन्ड तयार होईल आणि यापासून प्रोडक्ट मिळणार आहे ब्यूट 1ENE. ब्यूट 1ENE. H2 is obtained as a byproduct. So out of these two products, more substituted alkene is obtained as a major product according to Sedzeff effect. हे 11वी मध्ये तुम्ही पाहिलेला ही रिएक्शन सुद्धा या ठिकाणी रिपीट झाली, जिथे कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक झालेला आहे. ते समजले का? पहा, एकाच अल्कोहोल मोलेक्युल मधले ऍडजसंट कार्बन ॲटमचे H ॲटम आणि OH ग्रुप रिमूव्ह झाले तर या प्रकारच्या डिहायड्रेशनला इंट्रामोलेक्युलर डिहायड्रेशन रिएक्शन असं म्हणतात. इथे 3 रिएक्शन समजल्या का? पहा, रिएक्शन विथ HX, रिएक्शन विथ PX3 and PCl5 आणि तिसरी रिएक्शन डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. आता याच टॉपिक मध्ये अल्कोहोलची अत्यंत महत्वाची रिएक्शन आपण पाहणार आहोत की ज्या रिएक्शनला नाव दिलेलं आहे ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. पण नेक्स्ट रिएक्शन, दिस रिएक्शन इज नेम्ड एज ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. तर ऑक्सिडेशनची डेफिनेशन तुम्हाला झालेली आहे. व्हॉट इज ऑक्सिडेशन? Removal of hydrogen atom from any compound is called oxidation. इथं काय? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ॲटम फ्रॉम अल्कोहोल इज कॉल्ड ऑक्सिडेशन. किंवा ॲडिशन ऑफ ऑक्सिजन ॲटम इन एनी कंपाऊंड इज ऑक्सिडेशन. इथं ॲडिशन ऑफ ऑक्सिजन ॲटम इन अल्कोहोल इज कॉल्ड ऑक्सिडेशन. आता या ऑक्सिडेशन रिएक्शन मध्ये आपल्याला डिफरंट ऑक्सिडायझिंग एजंट्स यूज करायचे. आता ते ऑक्सिडायझिंग एजंट्स कोणकोणते आहेत? पहिला ऑक्सिडायझिंग एजंट आहे कॉपर. जे व्हेपर्स ऑफ अल्कोहोलवर कॉपरची ऍक्शन करायची, त्याचं ऑक्सिडेशन होईल आणि त्यामध्ये डिफरंट कार्बोनिल कंपाऊंड्स तयार होतील. दुसरा ऑक्सिडायझिंग एजंट यामध्ये आपण यूज करणार आहे तो म्हणजे K2Cr2O7 इन प्रेझेन्स ऑफ डायल्युटेड H2SO4. याला नाव दिले ऍसिडिफाइड पोटॅशियम डायक्रोमेट. तिसरा अल्टरनेटिव्ह ऑक्सिडायझिंग एजंट यूज करू शकतो आपण KMnO4, जे ॲक्वियस किंवा अल्कलाइन पोटॅशियम पर मॅंगनेट. चौथा ऑक्सिडायझिंग एजंट यूज करता येतो तो म्हणजे
क्रोमिक अनहायड्राइड किंवा याला आपण क्रोमिक ऍसिड असं म्हणतो, हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. असाच पाचवा एक ऑक्सिडायझिंग एजंट आपण यूज करणार आहे PCC, म्हणजे असं नाव दिले पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. या वेगवेगळ्या ऑक्सिडायझिंग एजंटची ऍक्शन अल्कोहोलवर करून त्या अल्कोहोल मधला एक तर हायड्रोजन ॲटम रिमूव्ह करायचा किंवा अल्कोहोलमध्ये ऑक्सिजन ॲटम ऍड करायचा. या प्रकारच्या रिएक्शन्सला आपण ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स असं म्हणतो. सो इन these reactions different alcohols, that is primary, secondary and tertiary, give different products in a reaction, and therefore these reactions are very important reactions. आता कॉपर जो आहे हा कॉपर डायरेक्ट रिएक्शन मध्ये भाग घेतो. कॉपर जर घेतला तर नेसंट ऑक्सिजन ॲटम, नवजात ऑक्सिजन ॲटमची गरज नसते, म्हणून याला आपण माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट असं म्हणतो. आणि ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट, पोटॅशियम परमँगनेट, क्रोमिक अनहायड्राइड आणि पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट हे जे आहेत यांना स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असं म्हणलंय, कारण ते स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट नेसंट ऑक्सिजन ॲटम तयार करतात आणि त्या नेसंट ऑक्सिजन ॲटमचा वापर करून एक तर अल्कोहोल मधला हायड्रोजन ॲटम रिमूव्ह होतो किंवा तो नेसंट ऑक्सिजन ॲटम अल्कोहोल मध्ये ऍड होतो. आता यापैकी पहिली ऑक्सिडेशन रिएक्शन आपण बघूया, रिएक्शन विथ कॉपर, जे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट बरोबर. या रिएक्शन मध्ये प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलच्या वेपर्स घेतल्या. हे प्रायमरी अल्कोहोल किंवा आपण इथाइल अल्कोहोल. When vapors of ethyl alcohol are taken and these vapors are passed over copper, heated copper at temperature 573 Kelvin. Now in this reaction dehydrogenation takes place, म्हणजे हा OH ग्रुपचा हायड्रोजन ॲटम रिमूव्ह होतो, तो या अल्फा कार्बन ॲटमचा हायड्रोजन ॲटम रिमूव्ह करतो. जे दोन हायड्रोजन ॲटम रिमूव्ह झाले, इथं ग्रुप राहिला CHO. सो प्रोडक्ट फॉर्म्ड इज अल्डिहाइड, जे कार्बोनिल कंपाऊंड तयार झाला विथ द रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. या रिएक्शनचं नाव डिहायड्रोजनेशन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणून ऑक्सिडेशन. वेन वेपर्स ऑफ सेकंडरी अल्कोहोल लाईक आयसोप्रोपाइल अल्कोहोल आर टेकन, या आयसोप्रोपाइल अल्कोहोलच्या वेपर्स घेतल्या आणि त्या कॉपरवरून 573 केल्विन टेम्परेचरला पास केल्या. सिमिलर रिएक्शन इज टेकिंग प्लेस. OH ग्रुपचा OH ॲटम आणि सेकंडरी कार्बन ॲटमचा OH ॲटम रिमूव्ह होतो. Dehydrogenation takes place and double bond is formed between carbon and oxygen. And when double bond is formed in a reaction, product obtained is ketone. जे कार्बोनिल कंपाऊंडच तयार झाला तो केटोन म्हणजे ॲसेटोन. याही रिएक्शनला आपण डिहायड्रोजनेशन किंवा ऑक्सिडेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल असं म्हटलंय. समजा या रिएक्शन मध्ये टर्शियरी अल्कोहोल घेतला, जे टर्शियरी अल्कोहोलच्या वेपर्स घेतले आपण, जे टी ब्युटाइल अल्कोहोल, आणि त्या कॉपर वरून 573 केल्विन टेम्परेचरला पास केला. तर या रिएक्शन मध्ये काय होतं, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होतो आणि तो ऍडजस्टंट कार्बन ॲटमचा OH ॲटम रिमूव्ह करतो. म्हणजे टर्शियरी अल्कोहोल मध्ये CO बॉन्ड वीक आहे आणि OH बॉन्ड स्ट्रॉंग आहे. म्हणजे CO बॉन्ड इज ब्रोकन हियर. OH group is removed along with the hydrogen atom of adjacent carbon atom, and in between these two carbon atom double bond is formed. So product obtained is isobutylene with the removal of water. So this reaction is named as dehydration. ही oxidation reaction नव्हे. जे ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी टर्शियरी अल्कोहोलची इथं डिहायड्रेशन मध्ये जास्त आहे आणि ऑक्सिडेशन मध्ये डिफिकल्ट आहे, म्हणून टर्शियरी अल्कोहोल पासून डिहायड्रेशन रिएक्शन झाल्यानंतर आयसोब्युटिलीन हा प्रोडक्ट या रिएक्शन मध्ये मिळतो. म्हणजे हा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. कॉपरची ऍक्शन आपण प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अल्कोहोल्स वर केली तर प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोल्स गिव्ह कार्बोनिल कंपाऊंड्स, अल्डिहाइड्स अँड कीटोन्स रिस्पेक्टिव्हली, while vapors of tertiary alcohol gives isobutylene alkene by dehydration type of the reaction. आता इथं आपण ऑक्सिडायझिंग एजंट बदलूया. समजा प्रायमरी अल्कोहोल इथाइल अल्कोहोलवर ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेटची ऍक्शन केली
किंवा ॲक्वियस KMnO4 ची ऍक्शन केली तर त्या प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होतं. ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी प्रायमरी अल्कोहोलची ऑक्सिडेशन मध्ये काय जास्त आहे. ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी इन ऑक्सिडेशन रिएक्शन इज प्रायमरी इज ग्रेटर दॅन सेकंडरी इज ग्रेटर दॅन टर्शियरी. जे प्रायमरी अल्कोहोलची सहज रिएक्शन होते, सेकंडरी अल्कोहोलची स्लाइटली डिफिकल्ट आहे आणि टर्शियरी अल्कोहोलची मोर इन मोर डिफिकल्ट आहे. Now whenever this ethyl alcohol is oxidized with acidified potassium dichromate, the K2Cr2O7 in the presence of diluted H2SO4. जहां नेसेंट ऑक्सिजन एटम हे दोन्ही रिएक्टंट कंबाईन होऊन तयार होतो. आता हा नेसेंट ऑक्सिजन एटम काय करतो, OH ग्रुपचा एक हायड्रोजन एटम रिमूव्ह करतो आणि अल्फा कार्बन एटमचा हायड्रोजन एटम रिमूव्ह करतो. So when from OH group hydrogen atom is removed with the hydrogen atom of alpha carbon atom, they combine with nascent oxygen atom. So byproduct formed in a reaction is H2. तर कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड तयार झाला. So this ethyl alcohol is converted into acetaldehyde. तर acetaldehyde ची पुन्हा ऑक्सिडेशन रिएक्शन इझी होते. पुन्हा ते ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट पासून तयार झालेले एक नेसेंट ऑक्सिजन एटम त्यामध्ये ऍड होणार. कारण इथं हा नेसेंट ऑक्सिजन एटम रिमूव्हल ऑफ हायड्रोजन एटम याने केलंय. आता हा नेसेंट ऑक्सिजन एटम या अल्डिहाइड ग्रुप मध्ये ऍड होतो, म्हणजे या हायड्रोजन एटमला अटॅच होतो. प्रोडक्ट ऑब्टेन्ड इन अ रिएक्शन इज CH3C डबल बॉन्ड OH, म्हणजे ऍसिटिक ऍसिड इज फॉर्म्ड इन अ रिएक्शन. The ethyl alcohol by oxidation with acidified potassium dichromate first gives acetaldehyde and then it is further oxidized to acetic acid. या रिएक्शनची ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी जास्त आहे. ही रिएक्शन फास्ट होते, अल्डिहाइड फॉर्मेशनला थांबत नाही. मात्र जर अल्डिहाइड आपल्याला रिएक्टंट हवा असेल तर आपण ऑक्सिडायझिंग एजंट यामध्ये बदलायचा. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट याच्याऐवजी या रिएक्शन मध्ये ऑक्सिडायझिंग एजंट घ्यायचा आपण PCC. PCC म्हणजे पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. आता या PCC पासून तयार झालेला ऑक्सिजन एटम रिएक्शन मध्ये भाग घेईल आणि तो अल्डिहाइड तयार झाल्यानंतर रिएक्शन थांबवेल. पुन्हा अल्डिहाइडचं इथं ऑक्सिडेशन ऍसिटिक ऍसिड मध्ये होऊ शकत नाही. So ethyl alcohol by oxidation with pyridinium chlorochromate gives aldehyde. The reaction cannot further proceed to the formation of acetic acid. So it is a typical catalyst used to convert alcohol into aldehyde. आणि अल्कोहोलचा ऍसिड तयार करायचा असेल तर आपण ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट यूज करू शकतो. ॲक्वियस KMnO4 घेता येईल, CrO3 घेता येईल किंवा डायल्युटेड HNO3 ऑक्सिडायझिंग एजंट रिएक्शन मध्ये वापरता येऊ शकेल. म्हणजे या दोन्ही ऑक्सिडायझिंग एजंट मध्ये फरक तुमच्या लक्षात आला का पहा. आता याच ठिकाणी समजा सेकंडरी अल्कोहोल घेतला. कन्सिडर एन एक्झाम्पल ऑफ सेकंडरी अल्कोहोल दॅट इज आयसोप्रोपाइल अल्कोहोल. आयसोप्रोपाइल अल्कोहोल इज सेकंडरी अल्कोहोल. आता या सेकंडरी अल्कोहोलची ऑक्सिडेशन रिएक्शन प्रायमरी अल्कोहोल पेक्षा स्लाइटली डिफिकल्ट आहे. याच्यावर आपण CrO3 ची ऍक्शन केली, क्रोमिक अनहायड्राइड, आणि त्या CrO3 पासून तयार झालेलं नेसेंट ऑक्सिजन एटम रिएक्शन मध्ये वापरलं. तर हा नेसेंट ऑक्सिजन एटम काय करेल, OH ग्रुपचा H एटम आणि सेकंडरी कार्बन एटमचा H एटम रिमूव्ह करेल. हा नेसेंट ऑक्सिजन एटम OH ग्रुपचा H एटम, सेकंडरी कार्बन एटमचा H एटम, H2O मॉलिक्यूल रिमूव्ह करणार. डबल बॉन्ड इज फॉर्म्ड बिटवीन these two carbon and oxygen. Product obtained is acetone along with the formation of H2. So this reaction is slightly difficult than primary type of the alcohol. इथं जर टर्शियरी अल्कोहोल घेतला तर ऑक्सिडेशन ऑफ टर्शियरी अल्कोहोल इज मोर अँड मोर डिफिकल्ट. आपल्याला व्हेरी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज करावं लागेल. त्या रिएक्शन मध्ये स्ट्रॉंग हीट करावं लागेल, प्रोलॉंगली हीट करावं लागेल. डिस्ट्रक्टिव्ह टाइप ऑफ ऑक्सिडेशन टेक्स प्लेस. म्हणजे या रिएक्शन मध्ये कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक होतो
आणि असा कार्बोक्सिलिक ऍसिड टर्शियरी अल्कोहोल पासून मिळतो हायर कंडिशन्स मेंटेन केल्यानंतर विच कंटेन्स लेस दी कार्बन atoms than corresponding alcohol. Therefore, in oxidation of alcohols, tertiary alcohols, higher conditions should be maintained. म्हणजे या रिएक्शन मध्ये प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल पासून अल्डिहाइड कीटोन तयार होतात. टर्शियरी अल्कोहोलची ऑक्सिडेशन केली तर आधी अल्किन मिळतो आणि अल्किनचं रूपांतर कीटोन मध्ये होतं आणि कीटोनचा पुन्हा कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतो. इथं नंबर ऑफ कार्बन atoms प्रत्येक रिएक्शन मध्ये एक युनिटनी कमी कमी होत जाते. सो दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट रिएक्शन्स विच आर कॉल्ड ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. यामध्ये डिफरंट ऑक्सिडायझिंग एजंट्स यूज केले. कोणकोणते? पहिला म्हणजे कॉपर, माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. दुसरा ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. त्याच्याऐवजी ॲक्वेस KMnO4 यूज करता येईल. डायल्युटेड नायट्रिक ऍसिड यूज करता येईल. CrO3 क्रोमिक अनहायड्राइड यूज करता येऊ शकेल. किंवा प्रायमरी अल्कोहोलचा अल्डिहाइड तयार करायचा असेल तर PCC पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट हा ऑक्सिडायझिंग एजंट रिएक्शन मध्ये आपण यूज करायचा. याच्यावर 2 मार्कांचा प्रश्न विचारला जाईल. या ऑक्सिडायझिंग एजंटची ऍक्शन प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलवर विचारली तर करस्पॉन्डिंग अल्डी आणि कीटोन कसे तयार होतात हे तुम्हाला समजले. त्या नेमक्या रिएक्शन्स आपल्याला यामध्ये